गुड मॉर्निंग स्टुडंट्स, आपणा सर्वांचे करिअर विजन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे। आज आपण भारताच्या विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासाच्या संदर्भात भाग 1 अभ्यासणार आहोत। या भागामध्ये इतिहासातील अत्यंत महत्त्वपूर्ण संदर्भ मी इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे, जो तुम्हाला आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल। या भागातला पहिला मुद्दा आपण पाहणार आहोत। शेतकरी व कारागीर हेच देशाचे खांब आहेत, पण त्यांची दुर्दशा झालेली आहे, अशी खंत कोणी व्यक्त केली होती? तर ते म्हणजे कृष्णराव भालेकर। कृष्णराव भालेकर यांनी आपल्या 1877 मध्ये काढलेल्या दिनबंधू या वृत्तपत्रातून ही व्यथा व्यक्त केलेली आहे, शेतकरी आणि कारागिरांची। दुसरा मुद्दा आपण पाहणार आहोत, विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी कोणत्या वृत्तपत्रातून आपले विचार मांडले? तर ते वृत्तपत्र म्हणजे वर्तमान दीपिका। नंतरचा आपण तिसरा मुद्दा बघणार आहोत, कोल्हापूर जिल्ह्यातून कोणती 2 वृत्तपत्र निघत होती? तर श्री शाहू व शुभ सूचक ही जी वृत्तपत्रे आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातून निघत होती। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, जो हरिद्वारच्या संदर्भात आहे। 1910 मध्ये अलाहाबाद या ठिकाणी हिंदू महासभेची स्थापना झाली होती। त्याचं जे मुख्य कार्यालय होतं ते म्हणजे हरिद्वार। ह्या दोन्ही बाबी तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा का हिंदू महासभेची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? तर अलाहाबाद या ठिकाणी 1910 मध्ये, आणि मुख्य कार्यालय जे होतं ते हरिद्वारला। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, 5वा, निरनिराळ्या प्रांतातील लोकांनी एकमेकांच्या भाषा व चालीरीती समजून घ्याव्यात यासाठी आंतरभारतीय ही कल्पना कोणी सर्वप्रथम मांडली होती? तर ते म्हणजे साने गुरुजी यांनी आंतरभारतीची संकल्पना मांडलेली होती, का ज्या अनुषंगाने निरनिराळ्या प्रांतातील लोकांनी एकमेकाच्या भाषा व चालीरीती व्यवस्थितरित्या समजून घ्याव्या यासाठी साने गुरुजींनी आंतरभारतीची कल्पना मांडलेली आपल्याला पाहायला मिळते। पुढचा 6वा मुद्दा आपण पाहणार आहोत, तो राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या संदर्भात आहे। 1877 मध्ये मद्रास या ठिकाणी झालेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे जे अध्यक्ष होते ते म्हणजे बद्रुद्दीन तय्यबजी, हे मद्रास येथे झालेल्या काँग्रेसच्या 3ऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते। ही बाब आवर्जून लक्षात ठेवा। पुढचा मुद्दा आपण 7वा पाहणार आहोत, महात्मा फुलेशी संबंधित महार मांग इत्यादी लोकास विद्या शिकवणारी मंडळी या संस्थेस दक्षिणा प्राईज फंडातून सहाय्य मिळत होतं। एक बाब या संदर्भात आवर्जून लक्षात ठेवू शकता की महार मांग इत्यादी लोकास विद्या शिकवणारी जी मंडळी आहे ती महात्मा फुलेंनी 1853 मध्ये स्थापन केली होती आणि तिला दक्षिणा प्राईज फंडातून सहाय्य मिळत होतं। ही बाब आवर्जून लक्षात ठेवा। पुढचा मुद्दा आपण 8वा पाहणार आहोत, लक्ष्मण गणेश देशपांडे यांना शिवाजी मास्तर या नावाने ओळखले जात होते। अशा प्रकारे तुम्हाला जोड्या लावण्यामध्ये प्रश्न विचारण्यात येत असतात। शिवाजी मास्तर हे कोणाला म्हणून ओळखलं जात होतं? तर शिवाजी मास्तर हे लक्ष्मण गणेश देशपांडे यांना शिवाजी मास्तर या नावाने ओळखलं जात होतं। आणि तुम्हाला माहीत असेल, भारत छोडो आंदोलनाच्या दरम्यान 2 हाऊस खूप जास्त प्रसिद्ध होते, एक म्हणजे मुशक महल आणि दुसरं म्हणजे हडळ हाऊस। हे भारत छोडो आंदोलनाच्या दरम्यान जे काही भूमिगत होते, त्याच्यामध्ये नरेंद्र भट्टाचार्य असेल तर असे काही भूमिगत जे होते ते भूमिगत या 2 महलामध्ये राहत होते, ज्यांचं नाव आहे मुशक महल आणि हडळ हाऊस। असं जर तुम्हाला विचारण्यात आलं कोणत्या आंदोलनाच्या दरम्यान मुशक महल आणि हडळ हाऊस यांमध्ये भूमिगत आश्रयाला होते, ते म्हणजे भारत छोडो आंदोलन या दरम्यान। पुढचा मुद्दा आपण 10वा पाहणार आहोत, काँग्रेस रेडिओ हा कोणाच्या मार्गदर्शनाखाली चालवला जात होता? तर राम मनोहर लोहिया। तुम्हाला माहीत असेल, इमाम साहेब हे नाव भारत छोडो आंदोलनाच्या दरम्यान कोणी धारण केलं होतं? तर ते म्हणजे SM जोशी यांनी। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, 12वा, जहागिरींचे प्रशासन सुधारण्यासाठी 1947 मध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमण्यात आला होता? तर जहागिरीचे प्रशासन सुधारण्यासाठी 1947 मध्ये AR बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली ब्रिटिश गव्हर्नमेंटने आयोग नेमलेला आपल्याला पाहायला मिळतो। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, मुद्दा क्रमांक 13वा आपण बघणार आहोत, 3 जुलै 1940 हा दिवस जो आहे, 3 जुलै 1940 हा दिवस सिराजुद्दौला दिवस म्हणून साजरी करण्याची घोषणा कोणी केली होती? तर सुभाषचंद्र बोस यांनी 3 जुलै 1940 हा दिवस सिराजुद्दौला दिवस म्हणून साजरी करण्याची घोषणा केली होती। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, 14वा, महाराष्ट्रातील फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाचे जे अध्यक्ष होते ते सेनापती बापट होते, शाखेचे अध्यक्ष। फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना सुभाषचंद्र बोसांनी 1939 मध्ये केली होती आणि मुंबई शाखेचे जे अध्यक्ष होते ते म्हणजे सेनापती बापट। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, नवयुग जे साप्ताहिक आहे हे कोणी सुरू केलं होतं? तर ते म्हणजे आचार्य अत्रे यांनी नवयुग हे एक साप्ताहिक सुरू केलं होतं। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, 16वा,
देवस्थानाची व्यवस्था आणि देशी संस्थानाचा कारभार हा लेख कोणी लिहिला होता? या लेखाचे जे लेखक होते ते म्हणजे महादेवराव रानडे यांनी देवस्थानाची व्यवस्था आणि देशी संस्थानाचा कारभार हा एक लेख लिहिला होता. पुढचा मुद्दा पाहणार आहोत आपण 17वा. इसवी सन 1848 रोजी स्थापन झालेल्या ज्ञानप्रसारक सभेचे सरचिटणीस कोण होते? तर मामा परमानंद हे ज्ञानप्रसारक सभेचे चिटणीस होते, ज्याला आपण सचिव म्हणतो. मामा परमानंद. ज्ञानप्रसारक सभेची स्थापना 1848 मध्ये फर्ग्युसन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी केली होती. याचे अध्यक्ष दादोबा पांडुरंग तरखडकर होते आणि त्याचे चिटणीस जर तुम्हाला विचारण्यात आलं तर मामा परमानंद हे होते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत 18वा. 1 मे 1882 मध्ये आर्य महिला समाजाची स्थापना झालेली आपल्याला पाहायला मिळते. जर तुम्हाला विचारण्यात आलं की आर्य महिला समाजाची स्थापना कधी झाली होती, तर 1 मे 1882 रोजी मुंबईला आर्य महिला समाजाची स्थापना झालेली आपल्याला पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आपण 19वा बघणार आहोत. स्त्री धर्मनीती हे पुस्तक कोणी लिहिलं होतं? तर ते म्हणजे पंडिता रमाबाई यांनी. 20वा मुद्दा आपण पाहणार आहोत. धारवाड जिल्ह्यात असलेल्या नरगुंद या छोट्याशा संस्थानाचे अधिपती कोण होते? तर बाबासाहेब भावे हे धारवाड जिल्ह्यात असलेल्या नरगुंद या छोट्याशा संस्थानाचे अधिपती होते. पुढचा 21वा मुद्दा आपण पाहणार आहोत. जामखिंडी संस्थानाचे प्रमुख कोण होते? तर जामखिंडी संस्थानाचे प्रमुख होते आप्पासाहेब उर्फ रामचंद्र पटवर्धन. आणि या राजाचा एकनिष्ठ जो सेवक होता छोटू सिंग याला इंग्रजांनी, तुम्हाला माहीत असेल, तोफेन उडवलेला आपल्याला पाहायला मिळते. आवर्जून लक्षात ठेवा, जोड्या लावण्यामध्ये असे प्रश्न विचारले जातात. जामखिंडी संस्थानाचे प्रमुख कोण होते? तर आप्पासाहेब उर्फ रामचंद्र पटवर्धन हे होते आणि त्यांचा एकनिष्ठ जो सेवक होता तो म्हणजे छोटू सिंग. आणि छोटू सिंगला इंग्रजांनी तोफेन उडवलेला आपल्याला पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आपण 22वा पाहणार आहोत. चळवळ करा, अखंड चळवळ करा हा संदेश कोणी दिला होता? तर दादाभाई नौरोजी यांनी जनतेला हा संदेश दिलेला आहे. चळवळ करा, अखंड चळवळ करा. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत 23वा. प्रजावृद्धीचे दुष्परिणाम हा लेख कोणी लिहिला? तर प्रजावृद्धीचे दुष्परिणाम हा लेख महादेवराव रानडे यांनी 1864 मध्ये लिहिलेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत पार्वती मंदिर सत्याग्रहाच्या संदर्भातला. पार्वती मंदिर सत्याग्रह पुण्याला केव्हा करण्यात आला होता? तर 13 ऑक्टोबर 1929 रोजी पार्वती मंदिर सत्याग्रह झालेला आहे. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा की पार्वती मंदिर सत्याग्रह कोणत्या रोजी करण्यात आला होता? तर 13 ऑक्टोबर 1929 रोजी. पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत 25वा. पार्वती मंदिर सत्याग्रह मंडळाचे जे अध्यक्ष कोण होते? तर ते म्हणजे शिवराम जनाबा कांबळे हे पार्वती मंदिर सत्याग्रह मंडळाचे अध्यक्ष होते. आणि पार्वती मंदिर सत्याग्रह जो संपन्न पार पडला तो म्हणजे 13 ऑक्टोबर 1929 रोजी आपण पाहिलं या सत्याग्रहाची सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते, पार्वती मंदिर सत्याग्रहाची. आणि पार्वती मंदिर सत्याग्रह मंडळाचे जे अध्यक्ष होते ते होते शिवराम जनाबा कांबळे. पुढचा मुद्दा आपण मळकेबुवांच्या संदर्भात घेणार आहोत. 26वा. गणपत महादेव जाधव आणि मळकेबुवांचंच नाव आहे गणपत महादेव जाधव आणि बापूसाहेब सहस्त्रबुद्धे यांनी 25 डिसेंबर 1927 रोजी मनुस्मृती या ग्रंथाचं दहन केलेलं आपल्याला पाहायला मिळते. आवर्जून लक्षात ठेवा की कोणी मनुस्मृतीचं दहन केलेलं आहे? तर गणपत महादेव जाधव ज्यांना मळकेबुवा म्हणतात आणि बापूसाहेब सहस्त्रबुद्धे यांनी 25 डिसेंबर 1927 रोजी मनुस्मृतीचं दहन केलेलं आपल्याला पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. बहिष्कृत हितकारणी सभेने पहिलं जे आहे वसतिगृह कुठं काढलं होतं? तर बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1924 मध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि या बहिष्कृत हितकारणी सभेचं जे पहिलं वसतिगृह निघालं ते म्हणजे सोलापूर या ठिकाणी 1925 मध्ये. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. बहिष्कृत हितकारणी सभेचे अध्यक्ष कोण होते? तर बहिष्कृत हितकारणी सभेचे जे अध्यक्ष होते ते म्हणजे चिमनलाल हिरालाल सेटलवाड हे बहिष्कृत हितकारणी सभेचे अध्यक्ष होते, सर चिमनलाल हिरालाल सेटलवाड. पुढचा मुद्दा आपण 29वा अभ्यासणार आहोत. अखिल भारतीय किसान सभेचे दुसरे अधिवेशन कोणत्या ठिकाणी पार पडले? तर अखिल भारतीय किसान सभेचे जे दुसरे अधिवेशन पार पडले ते फैजपूर जळगाव या ठिकाणी 1936 मध्ये. याच वर्षी 1936 मध्ये काँग्रेसचं 50वं अधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं फैजपूरला. त्यानंतर अखिल भारतीय किसान सभेचं दुसरं अधिवेशन फैजपूरलाच पार पडलं 1936 मध्ये. त्या अधिवेशनाचे अध्यक्ष NG रंगा होते. त्या अगोदर अखिल भारतीय किसान सभेचं जे पहिलं अधिवेशन पार पडलं होतं त्याचं जे अध्यक्ष होते ते स्वामी सहजानंद होते. ही या दोन्ही बाबी आवर्जून लक्षात असू द्या. 30वा मुद्दा आपण पाहणार आहोत. 1921 मध्ये
आंध्र जनसंगमची स्थापना झालेली आपल्याला पाहायला मिळते। आंध्र जनसंगम केव्हा स्थापन करण्यात आलं? तर 1921 मध्ये, 100 वर्ष पूर्ण झालेली आहे आंध्र जनसंगमला। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, महाराष्ट्र परिषदेची स्थापना केव्हा करण्यात आली? तर महाराष्ट्र परिषदेची स्थापना 1937 मध्ये करण्यात आली। हिंदू महासभेची स्थापना 1910 मध्ये अलाहाबाद या ठिकाणी करण्यात आली होती। विदर्भामध्ये तुम्हाला माहीत असेल मदनलाल बागडी आणि सोबतच विनायक दांडेकर यांनी लाल सेनेची स्थापना केलेली आपल्याला पाहायला मिळते। यावरही प्रश्न विचारण्यात आलेला आहे का लाल सेनेची स्थापना कोणी केली होती? तर लाल सेनेची स्थापना विदर्भातील मदनलाल बागडी, विनायक दांडेकर, श्यामनारायण काश्मीरी असे त्यामध्ये लोक होते लाल सेनेमध्ये। तर आवर्जून लक्षात ठेवा, विदर्भातील लाल सेनेची स्थापना मदनलाल बागडी, विनायक दांडेकर, श्यामनारायण काश्मीरी यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर जंगल सत्याग्रह आपण पाहणार आहोत। जंगल सत्याग्रहाचं जे मुख्य कार्यालय होतं ते म्हणजे संगमनेर, अहमदनगर या ठिकाणी। त्यानंतर 35वा मुद्दा आपण पाहणार आहोत, ब्राह्मणेतर चळवळीतील छत्रपती मेळाव्याची सुरुवात कोणी केली होती? तर ब्राह्मणेतर चळवळीतील छत्रपती मेळाव्याची सुरुवात 1922 मध्ये केशवराव जेधे यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते, छत्रपती मेळाव्याची सुरुवात। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत 36वा, 1845 मध्ये मुंबईमध्ये रेल्वे सुरू करण्यासाठी सर विलोकबी यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई शहराची पाहणी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती। हा मुद्दा आवर्जून लक्षात असू द्या का मुंबईमध्ये रेल्वे सुरू करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली मुंबई शहराची पाहणी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती? तर त्यांचं नाव आहे सर विलोकबी यांच्या अध्यक्षतेखाली 1845 मध्ये मुंबईमध्ये रेल्वे सुरू करण्यासाठी मुंबई शहराची पाहणी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती। 37वा मुद्दा आपण पाहणार आहोत, ऑक्टोबर 1821 मध्ये पुण्यात हिंदू कॉलेज म्हणजे संस्कृत कॉलेजची स्थापना झालेली आपल्याला पाहायला मिळते, ज्यावेळेस मराठ्यांचं राज्य काढून घेण्यात आलं त्यांच्याकडून 1818 मध्ये। त्यानंतर पुण्यातील ब्राह्मणांची जे प्रकोप होता तो ब्रिटिशांवर जास्त होता, तो राग कमी करण्यासाठी 1821 मध्ये पुण्यामध्ये हिंदू कॉलेज आणि संस्कृत, त्यालाच आपण संस्कृत कॉलेज म्हणतो, जिथे ज्या पंडितांच्या किंवा ब्राह्मणांच्या मुलांना शिक्षण दिलं जात होतं। तर 1821 मध्ये पुण्यामध्ये हिंदू कॉलेज, संस्कृत कॉलेजची स्थापना करण्यात आली आणि त्याचे पहिले भारतीय प्राचार्य आवर्जून लक्षात ठेवा, राघवाचार्य तामोंजी हे त्याचे पहिले प्राचार्य होते। हिंदू कॉलेज किंवा संस्कृत कॉलेजचे पहिले भारतीय प्राचार्य कोण होते? राघवाचार्य तामोंजी हे हिंदू कॉलेजचे म्हणजेच ज्याला आपण संस्कृत कॉलेज म्हणतो त्याचे पहिले प्राचार्य होते। पुढचा 38वा मुद्दा आपण पाहणार आहोत, जमीन महसुलाची पद्धतीमधील महत्त्वाची अशी खोती पद्धत कोणत्या ठिकाणी अस्तित्वात होती? जमीन महसुलाच्या संदर्भातली जी खोती पद्धत आहे ते रत्नागिरी, कुलाबा, ज्याला आपण रायगड म्हणतो, कोकणात विशेषतः प्रचलित होती। खोती पद्धत ही जमीन महसुलीची पद्धती आहे जी कोकणामध्ये रत्नागिरी आणि कुलाबामध्ये प्रचलित असलेली आपल्याला पाहायला मिळते। नंतर मुद्दा घेणार आहोत आपण 39वा, 1887 मध्ये जमशेदजी टाटा यांनी कोणत्या ठिकाणी इम्प्रेस मिलची स्थापना केली होती? तर 1887 मध्ये इम्प्रेस मिलची स्थापना जमशेदजी टाटा यांनी नागपूरमध्ये केली होती। त्यानंतर 40वा मुद्दा आहे का अयोध्येच्या शेतकऱ्याच्या लढ्याचं नेतृत्व कोणी केलं होतं? तर अयोध्याच्या शेतकऱ्यांच्या लढ्याचं जे नेतृत्व आहे ते बाबा रामचंद्र यांनी केलेलं होतं। 41वा आपण मुद्दा बघणार आहोत, महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम भास्कर पांडुरंग तळखरकर यांनी आर्थिक विचार मांडून इंग्रजी सत्तेवर टीका केली होती। हा मुद्दा आवर्जून लक्षात असू द्या का महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम कोणी आर्थिक विचार मांडून इंग्रजी सत्तेवर टीका केली होती? त्यांचं नाव म्हणजे भास्कर पांडुरंग तळखरकर। हे पांडुरंग आपण पाहिलं दादोबा पांडुरंग तळखरकर यांचेच भाऊ आहे आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम आर्थिक विचार मांडून इंग्रजी सत्तेवर टीका केलेली आपल्याला पाहायला मिळते। 42वा मुद्दा आपण पाहणार आहोत, 11 जानेवारी 1911 रोजी कोल्हापुरात परशुराम घुसळवाळकर इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आली होती। मग सत्यशोधक समाजाची स्थापना कोल्हापूरमध्ये 11 जानेवारी 1911 मध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली होती? परशुराम घुसळवाळकर इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली 11 जानेवारी 1911 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना कोल्हापूर संस्थानात करण्यात आली होती। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, घरचा पुरोहित हे पुस्तक कोणी लिहिलं? तर घरचा पुरोहित हे जे पुस्तक आहे ते भास्करराव जाधव यांनी लिहिलेलं होतं। ही बाब आवर्जून लक्षात ठेवा, भास्करराव जाधव हे शाहू महाराजांचे खास विश्वासू होते। त्यांनी घरचा पुरोहित हे पुस्तक लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळते। घरचा पुरोहित हे पुस्तक कोणाचं? तर भास्करराव जाधव यांचं। पुढचा मुद्दा पाहणार आहोत हिंदू लेडीच्या संदर्भात। हिंदू लेडी कोणाला म्हणून ओळखल्या जाते? तर रखमाबाई राऊत यांना हिंदू लेडी म्हणून
म्हणून ओळखल्या जाते। ही बाब आवर्जून असू द्या, लक्षात असू द्या की हिंदू लेडी कोणाला ओळखल्या जाते हिंदू लेडी म्हणून, तर रखमाबाई राऊत यांना। सोबतच एक हिंदू म्हणून कोणाला ओळखल्या जाते, तर एक हिंदू म्हणून ओळखल्या जाते तुकाराम तात्या पडवळकर यांना। तर आवर्जून लक्षात ठेवा, हिंदू लेडी कोणाला म्हणायचं, तर रखमाबाई राऊत यांना। एक हिंदू कोणाला म्हणायचं, तर तुकाराम तात्या पडवळ यांना। आणि सोबतच द हिंदू कोणाला म्हणायचं, भास्कर पांडुरंग तळखळकर यांना द हिंदू असं म्हटलं जाते। हे तिन्ही मुद्दे खूप महत्त्वाचे आहे। हिंदू लेडी रखमाबाई राऊतला म्हणतात, एक हिंदू या टोपण नावानं जे लिखाण केलं ते तुकाराम तात्या पडवळ यांनी, आणि सोबतच द हिंदू या टोपण नावानं जे लेखन केलं होतं ते भास्कर पांडुरंग तळखळकर, ज्यांनी महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथम आर्थिक विचार मांडलेला आपल्याला पाहायला मिळतो, इंग्रजी सत्तेविरुद्ध। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत महात्मा फुलेच्या संदर्भात 47वा। महात्मा फुले यांनी कोणत्या रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती, तर 24 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आपल्याला पाहायला मिळते। पुढचा 48वा मुद्दा पाहणार आहोत आपण, नाशिक येथे क्रांतिकारी चळवळीचे प्रमुख कोण होते, तर नाशिक या ठिकाणी क्रांतिकारी चळवळीचे जे प्रमुख होते ते म्हणजे गणेश दामोदर सावरकर। आणि हे आपले विदा सावरकरांचे भाऊच आहे, ते नाशिक येथील क्रांतिकारी चळवळीचे प्रमुख होते। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, नेशन म्हणजे एकमय लोक अशी व्याख्या कोणी केली होती, नेशन म्हणजे एकमय लोक अशी व्याख्या महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते। 50वा मुद्दा आपण पाहणार आहोत, मुंबई इलाख्याचे शिक्षण तपासनीस आणि एल्फिस्टन कॉलेजात प्राध्यापक म्हणून कोण कार्यरत होतं, तर मुंबई इलाख्याचे शिक्षण तपासनीस आणि एल्फिस्टन कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून बाळशास्त्री जांभेकर हे कार्यरत होते। त्यांना पहिले बृहस्पती म्हटलं जाते, दुसरे बृहस्पती म्हणजे कृष्णराव चिपळूणकर, कृष्णशास्त्री चिपळूणकर हे दुसरे बृहस्पती आहे, आणि पहिलेच बृहस्पती म्हणजे बाळशास्त्री जांभेकर। पुढचा 51वा आपण मुद्दा पाहणार आहोत, विष्णुबुवा ब्रह्मचारी यांना साम्यवादाचा पहिला प्रतिपादक म्हणून कोणी वर्णन केलं, तर विष्णुबुवा ब्रह्मचारी यांना साम्यवादाचा पहिला प्रतिपादक म्हणून गत्र मांडखोलकर यांनी पदवी दिली होती विष्णुबुवा ब्रह्मचारींना, का ते साम्यवादाचा पहिला प्रतिपादक आहे अशी असं म्हणणं किंवा असं मत मांडलं होतं विष्णुबुवा ब्रह्मचारी यांच्या संदर्भात गत्र मांडखोलकर यांनी, का साम्यवादाचा पहिला प्रतिपादक म्हणजे विष्णुबुवा ब्रह्मचारी। नंतरचा आपण 52वा मुद्दा घेणार आहोत, जो दिनकरराव जवळकर यांच्या संदर्भात आहे। दिनकरराव जवळकर यांनी विजय मराठा या वृत्तपत्रात भवानी तलवार या टोपण नावानं लिखाण केलेलं होतं। श्रीपतराव शिंदे यांचं हे वृत्तपत्र आहे विजय मराठा। स्वतः दिनकरराव जवळकरांचं वृत्तपत्र म्हणजे तरुण मराठा, आणि श्रीपतराव शिंदे यांचं वृत्तपत्र म्हणजे विजय मराठा। दिनकरराव जवळकरांनी विजय मराठा या वृत्तपत्रातून कोणत्या टोपण नावाने लिखाण केलं होतं, ते म्हणजे भवानी तलवारे। पुढचा मुद्दा, का विजय मराठा या वृत्तपत्रात शिवजयंती कशी साजरी करावी याविषयी दिनकरराव जवळकर यांनी आपले विचार मांडले होते। आणि मी सांगितल्याप्रमाणे विजय मराठा हे जे वृत्तपत्र होतं ते श्रीपतराव शिंदेचं होतं। दिनकरराव जवळकरांचं स्वतःचं जे वृत्तपत्र होतं ते म्हणजे तरुण मराठा, आणि विजय मराठा हे वृत्तपत्र जे आहे ते श्रीपतराव शिंदे आहे। याच वृत्तपत्रातून दिनकरराव जवळकर यांनी शिवजयंती कशी साजरी करावी या संदर्भात आपले विचार मांडलेले आपल्याला पाहायला मिळतात। पुढचा आपण 54वा मुद्दा घेणार आहोत, सोलापूर नगरपालिकेवरील राष्ट्रध्वज उतरवण्यास कोणी नकार दिला होता, तर सोलापूर नगरपालिकेवरील राष्ट्रध्वज उतरवण्यास माणिकचंद शहा यांनी नकार दिलेला आपल्याला पाहायला मिळतो। हाही मुद्दा आवर्जून लक्षात असू द्या, का सोलापूर नगरपालिकेवरचा राष्ट्रध्वज उतरवण्यास कोणी नकार दिला होता, तर माणिकचंद शाह यांनी। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, तरुण मराठा हा पक्ष केशवराव मारुतीराव जेधे यांनी स्थापन केला होता। तरुण मराठा हे वृत्तपत्र आधी सांगितल्याप्रमाणे कोणाचं आहे, तर ते म्हणजे दिनकरराव जवळकर। मात्र तरुण मराठा हा पक्ष कोणी स्थापन केला होता, तर केशवराव जेधे यांनी। आणि तरुण मराठा हे वृत्तपत्र कोणाचं, तर ते म्हणजे दिनकरराव जवळकर यांचं। पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण, जो विदा सावरकरांच्या संदर्भात आहे। विदा सावरकरांना कोणत्या विद्यापीठाने डिलीट पदवी दिली होती, तर विदा सावरकरांना नागपूर विद्यापीठाने डिलीट पदवीनं सन्मानित केलं होतं। ही बाब आवर्जून लक्षात असू द्या। एक व्यक्ती एक मत या सिद्धांताचा पुरस्कार कोणी केला होता, तर एक व्यक्ती एक मत या सिद्धांताचा पुरस्कार देखील विदा सावरकरांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो। जगन्नाथ शंकर सेठ यांना मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत 59वा, एप्रिल 1944 मध्ये खानदेशातील चिमठाणे या ठिकाणाहून जवळपास 5.5 लाखाचा खजिना डॉक्टर उत्तमराव पाटील यांनी बापूसाहेब लाड असेल
आणि नागनाथ नायकवाडी असेल आणि इतर आपल्या सहकाऱ्यांसह लुटला होता. जर तुम्हाला विचारण्यात आलं चिमठाणे हे कुठचं ठिकाण आहे तर ते खानदेशातलं ठिकाण आहे. एप्रिल 1944 मध्ये खानदेशातील चिमठाणे या ठिकाणाहून 5.5 लाखाचा खजिना कोणी लुटला होता तर डॉक्टर उत्तमराव पाटील यांनी बापूसाहेब लाड असेल आणि नागनाथ नायकवाडी असेल इतर आपल्या सहकार्यासह लुटलेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा मुद्दा आपण 60वा घेणार आहोत. गांधी पद्धतीची लग्ने खास करून कोणत्या जिल्ह्यात लावली जात होती तर गांधी पद्धतीची जी लग्ने आहे ते कुंडल सांगली या ठिकाणी लावण्यात येत होती. हा एक मुद्दा आवर्जून लक्षात असू द्या का गांधी पद्धतीची लग्ने कोणत्या ठिकाणी लावल्या जात होती किंवा कोणत्या जिल्ह्यात लावल्या जात होती कुंडल सांगली या ठिकाणी. पुढचा 61वा मुद्दा आपण बघणार आहोत. 28 डिसेंबर 1923 रोजी NS हार्डिकर यांनी हिंदुस्थान सेवा दल स्थापन केलं होतं ज्याला 2023 मध्ये 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत. तर 28 डिसेंबर 1923 रोजी डॉक्टर NS हार्डिकर यांनी हिंदुस्थान सेवा दल स्थापन केलं होतं. 1931च्या काँग्रेसच्या कराची अधिवेशनात या हिंदुस्थान सेवा दलाचं नामकरण राष्ट्रीय सेवा दल असे करण्यात आलं. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून का हिंदुस्थान सेवा दल याला अलीकडे जवळपास 100 वर्ष पूर्ण झालेली आहे. का हिंदुस्थान सेवा दलाची स्थापना कोणी केली होती तर डॉक्टर NS हार्डिकर यांनी 28 डिसेंबर 1923 मध्ये डॉक्टर NS हार्डिकर यांनी हिंदुस्थान सेवा दलाची स्थापना केली होती. नंतर 1931 मध्ये काँग्रेसच्या कराची अधिवेशनात त्याचं जे नामकरण आहे ते राष्ट्रीय सेवा दल असं करण्यात आलं. कराची अधिवेशनाचे जे अध्यक्ष होते स्वतः सरदार वल्लभभाई पटेल होते. याच अधिवेशनामध्ये मूलभूत हक्काचा एक ठराव पास करण्यात आला होता. ही बाब देखील त्या अनुषंगाने आवर्जून लक्षात ठेवा. पुढचा मुद्दा आपण 62वा पाहणार आहोत. एक पाऊल तुमच्या गावात आणि दुसरे पाऊल तुरुंगात तिसरे स्वर्गात तमा नाही त्याची शाहिराला ही कविता गदी माडगुळकर यांची आहे. शाहीर शंकरराव निकम यांनी ती आपल्या खड्या आवाजात गायलेली आहे. आवर्जून लक्षात असू द्या हा मुद्दा का एक पाऊल तुमच्या गावात दुसरे तुरुंगात तिसरे स्वर्गात तमा नाही त्याची शाहिराला ही कविता कोणाची आहे तर ही कविता आहे गदी माडगुळकर यांची आणि शाहीर शंकरराव निकम यांनी ती आपल्या खड्या आवाजामध्ये गायलेली आपल्याला पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. शंकरराव निकम यांचं जे लग्न झालं होतं ते सांगलीलाच झालं होतं गांधी पद्धतीने. तर आपण पाहिलं शंकरराव निकम यांचे लग्न गांधी पद्धतीने सांगलीमधील कुंडल या गावी झालेले आहे किंवा झालेले होते. शंकरराव निकम यांचं लग्न कोणत्या पद्धतीनं लावण्यात आलं तर गांधी पद्धतीनं. आणि अगोदर मी तुम्हाला सांगितलं की गांधी पद्धतीची जी लग्न लावल्या जात होती ती सांगलीमधील कुंडल या गावामध्ये. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत 64वा. अनंत वासुदेव उर्फ अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे हे मुंबईत भारत छोडो आंदोलनादरम्यान सुंदरलाल या नावानं वावरत होते. जसं आपण SM जोशीला इमाम साहेब पाहिलं होतं त्याच पद्धतीनं आवर्जून लक्षात ठेवा. अनंत वासुदेव म्हणजेच अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे हे भारत छोडो आंदोलनाच्या दरम्यान कोणत्या नावाने वावरत होते तर सुंदरलाल. जोड्या लावण्यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात येतात का सुंदरलाल हे भारत छोडो आंदोलनाच्या दरम्यान कोणी नाव धारण केलं होतं तर ते म्हणजे अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे ज्यांना अनंत वासुदेव या नावानं देखील ओळखतात. खानदेश ही कोणाची कर्मभूमी होती तर खानदेश ही साने गुरुजींची कर्मभूमी असलेली आपल्याला पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. 13 एप्रिल 1939 रोजी मदनलाल बागडी, विनायक सकाराम दांडेकर, श्यामनारायण काश्मीरी यांनी कशाची स्थापना केली होती तर हिंदुस्थान लाल सेना किंवा हिंदुस्थान लाल सेनेची स्थापना 13 एप्रिल 1939 रोजी कोणी केली होती तर मदनलाल बागडी, विनायक सकाराम दांडेकर, श्यामनारायण काश्मीरी यांनी विदर्भामध्ये हिंदुस्थान लाल सेना स्थापन केलेली आपल्याला पाहायला मिळते 1939 मध्ये. हिंदुस्थान लाल सेनेचे जे सेनापती होते ते म्हणजे मदनलाल बागडी. विदर्भामध्ये ही हिंदुस्थान लाल सेना करण्यात आली होती. 68वा मुद्दा आपण पाहणार आहोत. पुणे सोलापूर येथील काँग्रेस रेडिओ चालवण्यात वाशा, साने, म्हात्रे वगैरे नावे धारण वगैरे हे नावे कोणी धारण केली होती तर पुणे आणि सोलापूर या ठिकाणी काँग्रेस रेडिओ चालवताना तर वाशा, साने, म्हात्रे हे जी नावं आहे ते विठ्ठलराव पटवर्धनांनी धारण केलेली आपल्याला पाहायला मिळते. आवर्जून लक्षात असू द्या हा मुद्दा का पुणे सोलापूर या ठिकाणी काँग्रेस रेडिओ चालवताना वाशा, साने, म्हात्रे अशी वगैरे जी नावे आहे ते कोणी धारण केली होती ते म्हणजे विठ्ठलराव पटवर्धन यांनी धारण केलेली आपल्याला पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आपण 69वा पाहणार आहोत. आपले संस्थान भारतीय संघराज्यात बिनशर्त विलीन करण्यास तयार झालेला दक्षिण महाराष्ट्रातील पहिला संस्थानिक कोण होता
तर जामखिंडीचे राजे शंकरराव पटवर्धन हे दक्षिण महाराष्ट्रातील पहिले संस्थानिक होते, जे आपलं संस्थान भारतीय संघराज्यात बिनशर्त विलीन करण्यास तयार झालेले होते। जामखिंडीचे राजे म्हणजे शंकरराव पटवर्धन। आता पुढचा मुद्दा आपण 70वा पाहणार आहोत। नाविक दलाचा उठाव मुंबईतील कोणत्या बोटीवर झाला होता? तर तुम्हाला माहित असेल, तलवार बोटीवर नाविक दलांचा उठाव झाला होता 18 फेब्रुवारी 1946 रोजी। आणि याचं जे नेतृत्व केलं होतं ते म्हणजे BC दत्त यांनी। या संदर्भात बॅरिस्टर असफ अली यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात नौसैनिकांच्या समर्थनाचा आणि सरकारच्या निषेधाचा एक ठराव संमत केला होता बॅरिस्टर असफ अली यांनी। आवर्जून लक्षात असू द्या की नाविक दलाचा उठाव मुंबईतील कोणत्या बोटीवर करण्यात आला होता? तर तलवार बोटीवर। कोणाच्या नेतृत्वाखाली नाविक दलाचा उठाव झाला होता? तर BC दत्त यांच्या अध्यक्षतेखाली किंवा नेतृत्वाखाली 18 फेब्रुवारी 1946 मध्ये भारतातील पहिला नाविक दलाचा उठाव करण्यात आला होता। यावेळेस बॅरिस्टर असफ अली जे होते यांनी केंद्रीय कायदेमंडळात नौसैनिकांच्या समर्थनाचा आणि सरकारच्या निषेधाचा ठराव मांडला होता। 71वा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत। सातारा येथे ब्रिटिश सरकारची स्थापना कोणी केली होती? सातारा या ठिकाणी ब्रिटिश सरकारची स्थापना क्रांतिसिंह नाना पाटील यांनी यशवंतराव चव्हाण आणि सोबतच दिनकरराव निकम यांच्या मदतीने केलेली आपल्याला पाहायला मिळते। आवर्जून लक्षात असू द्या का सातारा या ठिकाणी ब्रिटिश सरकारची स्थापना क्रांतिसिंह नाना पाटील यांनी कोणाच्या मदतीने केली होती? तर यशवंतराव चव्हाण आणि दिनकरराव निकम। नंतर यशवंतराव चव्हाण तुम्हाला माहित असेल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। आपण 72वा मुद्दा पाहणार आहोत। होम रूल लीगची स्थापना लोकमान्य टिळकांनी केव्हा केली होती? तर होम रूल लीगची स्थापना लोकमान्य टिळकांनी 28 एप्रिल 1916 रोजी बेळगाव येथे केली होती। नंतर या संघटनेचं कार्यालय पुणे येथे हलवण्यात आले। 6 शाखेच्या माध्यमातून तिचं कार्य चालत होतं। टिळकांच्या होम रूल लीगचे अध्यक्ष जोसेफ बॅपिस्टा हे होते, तर सचिव नाचिकेडकर होते। टिळकांच्या होम रूल लीगचं कार्यक्षेत्र मुंबई, मध्य प्रांत, वराळ आणि कर्नाटक होतं। ही बाब आवर्जून लक्षात असू द्या का टिळकांच्या होम रूल लीगचं कार्यक्षेत्र कोणतं होतं? तर मुंबई, मध्य प्रांत, वराळ आणि कर्नाटक। होम रूल लीगची स्थापना लोकमान्य टिळकांनी कोणत्या ठिकाणी केली होती? तर बेळगाव या ठिकाणी 28 एप्रिल 1916 मध्ये। नंतर या संघटनेचं जे कार्यालय आहे ते बेळगाववरून पुण्याला हलवण्यात आलं होतं। ही बाब देखील आवर्जून लक्षात असू द्या का होम रूल लीगचं जे कार्यालय आहे ते बेळगाववरून कुठे हलवण्यात आलं? पुण्याला। आणि 6 शाखेच्या माध्यमातून टिळकांचं होम रूल लीगचं काम चालत होतं, 6 शाखेच्या माध्यमातून। आणि या टिळकांच्या होम रूल लीगचे जे अध्यक्ष होते ते म्हणजे जोसेफ बॅपिस्टा। सचिव जे होते ते नाचिकेडकर होते। आणि टिळकांच्या होम रूल लीगचं जे कार्यक्षेत्र आवर्जून लक्षात असू द्या मुंबई, मध्य प्रांत, वराळ आणि कर्नाटक। पुढचा 73वा मुद्दा आपण बघणार आहोत। किसन फागुजी बनसोडे यांनी केव्हा सन्मार्ग बोधक निराश्रित समाज स्थापन केला होता? तर किसन फागुजी बनसोडे यांनी नागपूर या ठिकाणी 1901 मध्ये सन्मार्ग बोधक निराश्रित समाज स्थापन केला होता 1901 मध्ये नागपूर या ठिकाणी। आणि सोबतच किसन फागुजी बनसोडे यांनी 1910 मध्ये निराश्रित हिंदू नागरिक हे साप्ताहिक काढलं। 1913 मध्ये त्यांनी एक आणखी साप्ताहिक काढलं, ते म्हणजे विटाळ विध्वंस। आणि 1918 मध्ये त्यांनी मजूर पत्रिका काढली। 1931 मध्ये चोखामेळा हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केलेलं पाहायला मिळते। आवर्जून लक्षात असू द्या किसन फागुजी बनसोडे यांनी कोणत्या वर्षी सन्मार्ग बोधक निराश्रित समाज स्थापन केला होता नागपूर या ठिकाणी? तर 1901 मध्ये। त्यानंतर त्यांनी 1910 मध्ये निराश्रित हिंदू नागरिक हे एक साप्ताहिक काढलं 1910 मध्ये। 1913 मध्ये त्यांनी विटाळ विध्वंस एक साप्ताहिक काढलं 1913 मध्ये। 1918 मध्ये त्यांनी मजूर पत्रिका हे एक साप्ताहिक काढलं। आणि 1931 मध्ये किसन फागुजी बनसोडे यांनी चोखामेळा हे पत्र सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळते। अशा पद्धतीनं त्यांनी जवळपास 3 ते 4 साप्ताहिक काढलेली पाहायला मिळतात। त्याच्यामध्ये 1910चं निराश्रित हिंदू नागरिक असेल, 13 मधलं विटाळ विध्वंस असेल, 18 मधलं मजूर पत्रिका असेल आणि 31 मधलं चोखामेळा असेल। तर हे सर्व साप्ताहिक किसन फागुजी बनसोडे यांचं आहे, ज्यांनी 1901 मध्ये नागपूर या ठिकाणी सन्मार्ग बोधक निराश्रित समाज स्थापन केला होता। आपण पुढचा मुद्दा गोपाळबाबा वलंकरांच्या संदर्भात अभ्यासणार आहोत। गोपाळबाबा वलंकर यांनी विटाळ विध्वंस हे पुस्तक काढलं होतं, ज्यामधून त्यांनी अस्पृश्यतेचं खंडन केलेलं आपल्याला पाहायला मिळते। आवर्जून लक्षात ठेवा की 1913 मध्ये विटाळ विध्वंस हे साप्ताहिक कोणी सुरू केलं? तर ते म्हणजे किसन फागुजी बनसोडे। आणि 1888 मध्ये विटाळ विध्वंस हे पुस्तक कोणी लिहिलं? ते म्हणजे गोपाळबाबा वलंकर यांनी 1888 मध्ये विटाळ विध्वंसक हे पुस्तकातून अस्पृश्यतेचं खंडन केलेलं आपल्याला पाहायला मिळते। आणि त्यांनी स्थापन केलेलं आहे एक
एक संस्था गोपाळबाबा वलंगकरांनी स्थापन केली होती, ती म्हणजे अनार्य दोष परिहार ही एक अस्पृश्योद्धारक संस्था त्यांनी स्थापन केली होती. आणि विशेष गोपाळबाबा वलंगकरांच्या संदर्भात लक्षात ठेवण्यासारखी बाब म्हणजे ते दलितांमधील पहिले वार्ताहर होते. ही बाब आवर्जून लक्षात असू द्या. मग गोपाळबाबा वलंगकरांनी कोणत्या वर्षी विटाळ विध्वंस हे पुस्तक लिहिलं तर 1888 मध्ये. आणि त्यांनी या विटाळ विध्वंस या पुस्तकातून अस्पृश्यतेचं खंडन केलं आणि त्यांनी स्थापन केलेली एक संस्था होती, ती म्हणजे अनार्य दोष परिहार ही एक संस्था स्थापन केली. आणि ही पहिली अस्पृश्योद्धारक संस्था आहे आपल्या पूर्ण भारतामधली म्हटले तर चालेल. अनार्य दोष परिहार ही अस्पृश्योद्धारक संस्था कोणी स्थापन केली होती? गोपाळबाबा वलंगकर यांनी. आणि गोपाळबाबा वलंगकर हे दलितांमधले पहिले वार्ताहर होते. 75वा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत. कालीचरण नंदागौडी यांनी 1911 मध्ये गोंदिया जिल्ह्यातील पहिली मुलींची शाळा सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळते. सोबतच कालीचरण नंदागौडी यांनी 1920 मध्ये नागपूर या ठिकाणी अखिल भारतीय बहिष्कृत परिषदेचं स्वागताध्यक्षपद देखील स्वीकारलेलं होतं. कालीचरण नंदागौडीच्या संदर्भात आवर्जून लक्षात ठेवा, गोंदिया जिल्ह्यातील पहिली मुलींची शाळा कोणी सुरू केली होती? तर गोंदिया जिल्ह्यातील पहिली मुलींची शाळा कालीचरण नंदागौडी यांनी 1911 मध्ये सुरू केली होती. सोबतच नागपूरला ज्यावेळेस अखिल भारतीय बहिष्कृत परिषदेचं संमेलन पार पडलं त्यावेळेस ते स्वागताध्यक्ष होते. कालीचरण नंदागौडी 1920 मध्ये नागपूरच्या अखिल भारतीय बहिष्कृत परिषदेचे स्वागताध्यक्ष देखील राहिलेले आहेत. पुढचा आपण 76वा मुद्दा पाहणार आहोत. कानपूर इथे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केव्हा करण्यात आली होती? कानपूर या ठिकाणी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची स्थापना 1925 मध्ये करण्यात आली. यावर अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केव्हा करण्यात आली होती? ते 1925 मध्ये. आणि या अगोदर ऑक्टोबर 1920 मध्ये रशियातील ताश्कंद या ठिकाणी एम.एन. रॉय, नरेंद्र भट्टाचार्य आपण त्यांना म्हणू, यांच्या नेतृत्वात कम्युनिस्ट पक्ष स्थापन करण्यात आला होता. मात्र भारतामध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केव्हा करण्यात आली? विशेषतः कानपूर या ठिकाणी 1925. कोणाच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली? ते एम.एन. रॉय. आणि सोबतच त्या अगोदरच ऑक्टोबर 1920 मध्ये रशियातील ताश्कंद या ठिकाणी एम.एन. रॉय यांच्या नेतृत्वाखाली कम्युनिस्ट पक्ष स्थापन करण्यात आला होता. पुढचा मुद्दा आपण 77वा अभ्यासणार आहोत, जो इंडियन ट्रेड युनियन फेडरेशनच्या संदर्भात आहे. इंडियन ट्रेड युनियन फेडरेशनची स्थापना व्ही व्ही गिरींनी केव्हा केली होती? तर इंडियन ट्रेड युनियन फेडरेशनची स्थापना 1 डिसेंबर 1929 रोजी व्ही व्ही गिरी यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. इंडियन ट्रेड युनियन फेडरेशनची स्थापना. पुढचा मुद्दा आपण 78वा पाहणार आहोत. लॉर्ड लॉन्सडाऊन यांच्या संदर्भात. तुम्हाला माहीत असेल लॉर्ड लॉन्सडाऊन यांच्या काळातच मेजर लेथब्रिज यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमण्यात आला होता. या आयोगाच्या शिफारसीवरून 1891 मध्ये दुसरा फॅक्टरी ॲक्ट कायदा करण्यात आला होता. जर तुम्हाला विचारण्यात आलं का दुसरा फॅक्टरी ॲक्ट कायदा कोणत्या आयोगाच्या शिफारसीवरून करण्यात आला, तर मेजर लेथब्रिज या आयोगाच्या शिफारसीवरून 1891 मध्ये दुसरा फॅक्टरी ॲक्ट कायदा संमत करण्यात आला होता. आणि हा मेजर लेथब्रिज आयोग लॉर्ड लॉन्सडाऊन यांच्या काळामध्ये नेमण्यात आला होता. ही बाब आवर्जून लक्षात असू द्या. पुढचा मुद्दा आपण 1979वा पाहणार आहोत. 1875 मध्ये पहिलं फॅक्टरी कमिशन कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आले होते? 1875 मध्ये पहिलं फॅक्टरी कमिशन अबूट नॉट यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आले होते. 80वा मुद्दा आपण पाहणार आहोत. 1918 मध्ये अस्पृश्यता निवारण परिषद मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. ही अस्पृश्यांची पहिलीच परिषद होती. या परिषदेचे अध्यक्ष कोण होते? तर ते म्हणजे सयाजीराव गायकवाड. यावर देखील प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ज्यावेळेस मुंबई या ठिकाणी 1918 मध्ये अस्पृश्यता निवारण प्रथमच आयोजित करण्यात आली होती, त्या परिषदेचे अध्यक्ष कोण होते? ते म्हणजे सयाजीराव गायकवाड. 81वा मुद्दा आपण पाहणार आहोत. पंडिता रमाबाईंनी इसवी सन 1887 मध्ये अमेरिकेतील बोस्टन शहरामध्ये रमाबाई असोसिएशन नावाची संस्था स्थापन केली होती. हिंदुस्थानातील बाल विधवांबद्दलच्या कार्याला मदत करण्यासाठी ही संस्था काढलेली होती. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. का रमाबाई असोसिएशनची स्थापना कोणी केली होती? तर ती म्हणजे पंडिता रमाबाईंनी अमेरिकेतील बोस्टन शहरामध्ये 1887 मध्ये या संस्थेची स्थापना केली होती. आणि विशेषतः या संस्थेच्या माध्यमातून हिंदुस्थानामधील ज्या काही बाल विधवा आहेत त्यांच्या कार्याला मदत व्हावी यासाठी रमाबाई असोसिएशनची स्थापना पंडिता रमाबाईंनी 1887 मध्ये अमेरिकेतील बोस्टन शहरामध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळते. आपण पुढचा मुद्दा पाहणार आहोत. 82वा. रमाबाई रानडे यांनी सेवा सदनची स्थापना कोणत्या शहरामध्ये केली होती? तर मुंबई या शहरात 1908 मध्ये रमाबाई रानडे यांनी सेवा सदनची स्थापना केली. या संस्थेच्या स्थापनेमध्ये त्यांना डॉक्टर बेहरामजी मलबारी असेल,
दयाराम गिंडुमल असेल यांचं सहकार्य लाभलं रमाबाई रानडे यांना सेवा सदनची स्थापना करताना 1908 मध्ये मुंबई या शहरात. पुढचा मुद्दा आपण 83वा बघणार आहोत. नागपूरमध्ये 13 जून 1857च्या उठावाचं नेतृत्व कोणी केलं होतं? तर नागपूरमध्ये 13 जून 1857च्या उठावाचं नेतृत्व इनायतुल्ला खान, विलायत खान, नवाब कादर खान यांनी केले होते. मात्र त्यावेळेस नागपूरची जी राणी होती बाकाबाई ही इंग्रजाला फितूर झाली, त्यामुळे उठावाची योजना फसलेली आपल्याला पाहायला मिळते. आवर्जून लक्षात असू द्या. 1857मध्ये नागपूरमध्ये देखील उठाव होणार होता. त्या उठावाचं नेतृत्व इनायतुल्ला खान, विलायत खान आणि नवाब कादर खान यांनी केलेलं होतं. मात्र या उठावाची बातमी राणी बाकाबाई यांनी इंग्रजांना दिली, त्यामुळं हा जो उठाव आहे हा फसलेला आपल्याला पाहायला मिळतो. जर तुम्हाला विचारण्यात आलं का 1857च्या दरम्यान कोणत्या रोजी नागपूर मोठे उठाव होणार होता, तर 13 जून 1857 या रोजी. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत तो म्हणजे 84वा. इंग्रजी राजवटीस विरोध करण्याचे काम प्रथम कोणं केलेलं आपल्याला पाहायला मिळते? तर इंग्रजी राजवटीला विरोध करण्याचं काम सर्वप्रथम खानदेशातील भिल्लांनीच केलेलं होतं. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत 85वा. नाशिकमधील नांदूर शिंगोटे येथे पथाजी नाईक यांच्या साथीदारांच्या मदतीनं कोणाला मारलं? तर ते म्हणजे कॅप्टन हेनरी यास मारलेले होते. यास ठार करून टाकलं पथाजी नाईक यांनी आपल्या साथीदारांच्या मदतीनं. नाशिकमधील नांदूर शिंगोटे या ठिकाणी कॅप्टन हेनरी मारला गेला. मात्र तो कोणी मारला? तर पथाजी नाईकांनी आपल्या साथीदाराच्या मदतीनं कॅप्टन हेनरीचा आपल्याला मर्डर केलेला पाहायला मिळतो. नांदूर शिंगोटे या ठिकाणी. हे ठिकाण नाशिकमधलं आहे, एवढी बाब आवर्जून लक्षात असू द्या. पथाजी नाईक हा व्यक्ती त्यावेळेस नेतृत्व करत होता भिल्लांचे आणि त्यांच्या साथीदारांनी कॅप्टन हेनरीचा खून केलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर 86वा मुद्दा आपण पाहणार आहोत काशीनाथ त्र्यंबक तेलंग यांच्या संदर्भात. विशेषतः म्हणजे काशीनाथ त्र्यंबक तेलंग हे विधवा विवाहाचे पुरस्कर्ते होते आणि त्यांनीच हिंदू युनियन क्लबची स्थापना केलेली आपल्याला पाहायला मिळते. दादाजी विरुद्ध रखमाबाई खटल्यात त्यांनी रखमाबाई राऊतची बाजू घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. हे मुद्दे आवर्जून लक्षात असू द्या. काशीनाथ त्र्यंबक तेलंग यांनी कशाची स्थापना केली किंवा हिंदू युनियन क्लबची स्थापना कोणी केली? तर हिंदू युनियन क्लबची स्थापना काशीनाथ त्र्यंबक तेलंग, ज्याला आपण केटी तेलंग म्हणतो, यांनी केली. आणि केटी तेलंग हे विधवा विवाहाचे पुरस्कर्ते होते. ज्यावेळेस दादाजी विरुद्ध रखमाबाई राऊतचा जो खटला होता, त्या खटल्यामध्ये रखमाबाई राऊतची जी बाजू घेतली ते काशीनाथ त्र्यंबक तेलंग यांनीच घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. 87वा मुद्दा आपण पाहणार आहोत. सोलापूरचे तुम्हाला माहीत असेल गोविंद नारायण पोद्दार हे जपानला जाऊन बॉम्ब तयार करणे शिकले होते आणि त्यावेळेस त्यांनी मुंबईमध्ये माहीम या ठिकाणी बॉम्ब तयार करण्याचा कारखाना काढला होता. जर तुम्हाला विचारण्यात आलं मुंबईमध्ये माहीम या ठिकाणी बॉम्ब तयार करण्याचा कारखाना कोणी काढला, तर सोलापूरचे गोविंद नारायण पोद्दार जे होते यांनी जपानला जाऊन बॉम्ब तयार करणे शिकले आणि त्या ठिकाणी माहीम या ठिकाणी त्यांनी बॉम्ब तयार करण्याचा कारखाना आपल्याला काढलेला पाहायला मिळतो गोविंद नारायण पोद्दार यांनी. त्यानंतर 88वा मुद्दा आपण पाहणार आहोत. शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेत कोणाचा सहभाग होता किंवा शेतकरी कामगार पक्ष कोणी स्थापन केला? तर शेतकरी कामगार पक्ष हा केशवराव जेधे आणि शंकरराव मोरे यांनी स्थापन केलेला होता शेतकरी कामगार पक्ष. पुढचा मुद्दा आपण 89वा पाहणार आहोत. 1936 मध्ये होणारे काँग्रेसचं अधिवेशन खेड्यात भरावे असा आग्रह कोणी धरला होता? 1936चं जे काँग्रेसचं 50वं अधिवेशन होतं ते खेड्यामध्ये भरवण्याचा आग्रह शंकरराव देव यांनी केला होता आणि 50व्या अधिवेशनाचे म्हणजे काँग्रेसच्या 50व्या अधिवेशनाचे जे अध्यक्ष होते ते पंडित जवाहरलाल नेहरूच होते. मात्र खेड्यात भरवण्यात यावं काँग्रेसचं एकतरी अधिवेशन असा आग्रह कोणी धरला होता? तर शंकरराव देव यांनी. मुळशी सत्याग्रहामध्ये शंकरराव देव हे जलसत्याग्रही होते पहिले. पुढचा मुद्दा आपण 90वा घेणार आहोत. नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याच्या खुनाच्या खटल्यात कोणाला फाशी देण्यात आली होती? तर नाशिकचा कलेक्टर जो जॅक्सन होता याच्या खुनाच्या खटल्यामध्ये अनंत लक्ष्मण कानेरे, कृष्णाजी गोपाळ कर्वे या दोघांना फाशी झालेली होती. नाशिकचा कलेक्टर जॅक्सनच्या खुनामध्ये अनंत लक्ष्मण कानेरे आणि कृष्णाजी गोपाळ कर्वे यांना फाशीची शिक्षा नाशिकच्या कलेक्टर जॅक्सनच्या खुनामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते. 91वा मुद्दा आपण पाहणार आहोत. 1 मे 1882 रोजी आर्य समाजाची स्थापना करण्यात आली होती. हा समाज स्थापन करण्यासाठी पंडिता रमाबाई रानडे, काशीबाई कानिटकर, रखमाबाई राऊत यांची आई जी होती यांची मदत झालेली आपल्याला पाहायला मिळते. हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा की आर्य समाजाची स्थापना केव्हा करण्यात आली मुंबई या ठिकाणी? 1 मे 1882 रोजी.
आणि हा समाज स्थापन करण्यासाठी पंडिता रमाबाईला कोणी कोणी मदत केली होती तर रमाबाई रानडे, काशीबाई कानिटकर आणि सोबतच या ठिकाणी रखमाबाई राऊत म्हटल्यापेक्षा रखमाबाई राऊत यांची जी आई होती त्यांनी पंडिता रमाबाईला आर्य महिला समाज स्थापन करण्यासाठी मदत केलेली आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आर्य समाज म्हटल्यापेक्षा आर्य महिला समाज स्थापन करण्यासाठी मदत केली होती, कारण आर्य समाज तर हा दयानंद सरस्वतींनी काढला होता 10 एप्रिल 1875 मध्ये। ही बाब आवर्जून लक्षात ठेवा। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत 92वा। 1899 मध्ये विलास सावरकर, त्र्यंबकराव म्हसकर व रावजी कृष्णा यांनी नाशिक या ठिकाणी कशाची स्थापना केली होती तर राष्ट्रभक्त समूह। किंवा तुम्हाला उलट देखील प्रश्न विचारण्यात येऊ शकतो का राष्ट्रभक्त समूहाची स्थापना कोणी केली होती तर विलास सावरकर, त्र्यंबकराव म्हसकर आणि रावजी कृष्णा यांनी 1899 मध्ये राष्ट्रभक्त समूहाची स्थापना केली। नंतर त्याचं नाव आपल्याला माहीत असेल तुम्हाला 1900 मध्ये मित्रमेळा आणि त्यानंतर अभिनव भारत असे झालेलं आपल्याला पाहायला मिळते। 93वा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत। सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केव्हा करण्यात आली तर सोशल सर्व्हिस लीगची स्थापना 1909 मध्ये करण्यात आली। गोपाळ देवधर असेल, नरेश आप्पाजी द्रविड असेल, नारायण मल्हार जोशी असेल यांनी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना 1909 मध्ये केली होती। त्यामध्ये गोपाळ देवधर होते, नरेश आप्पाजी द्रविड आणि नारायण मल्हार जोशी यांनी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना 1909 मध्ये केलेली होती। पुढचा मुद्दा आपण 94वा पाहणार आहोत। अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन या ग्रंथाचे लेखक कोण तर अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन या ग्रंथाचे लेखक म्हणजे राघव भांडारकर हे होते। आवर्जून लक्षात ठेवा, या अगोदर देखील यावर प्रश्न विचारण्यात आला। अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन या ग्रंथाचे लेखक कोण तर राघव भांडारकर। आझाद दलाची स्थापना कोणी केली तर आझाद दलाची स्थापना नागनाथ अण्णा नायकवाडी यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहिलं साताऱ्यामध्ये ब्रिटिश सरकार होतं, त्या ब्रिटिश सरकारामध्ये आझाद दलाची स्थापना करण्यात आली होती नागनाथ अण्णा नायकवाडी यांच्याकडून। पुढचा मुद्दा आपण मद्रास युनियनच्या संदर्भात पाहणार आहोत। मद्रास लेबर युनियनची स्थापना केव्हा करण्यात आली तर मद्रास लेबर युनियनची स्थापना BP वाड यांनी 1918 मध्ये केलेली होती। त्यानंतर मजूर महाजनची स्थापना केव्हा झाली तर मजूर महाजनची स्थापना 1920 मध्ये झाली। पण आवर्जून लक्षात ठेवा की मद्रास लेबर युनियन खूप वेळा प्रश्न आलेला आहे का मद्रास लेबर युनियनची स्थापना केव्हाची तर 1918 BP वाड यांनी केली होती। त्यानंतर मजूर महाजनची स्थापना केव्हा झाली तर 1920 मध्ये। शिवाजीचे महत्त्व या पुस्तकाचे लेखक कोण होते तर शिवाजीचे महत्त्व या पुस्तकाचे लेखक जे होते ते म्हणजे सखाराम गणेश देऊस्कर। आवर्जून लक्षात असू द्या का शिवाजीचे महत्त्व या पुस्तकाचे लेखक कोण तर सखाराम गणेश देऊस्कर। त्यानंतर 99वा मुद्दा पाहणार आहोत आपण। ठाणे जिल्हा असोसिएशनची स्थापना कोणी केली होती तर ठाणे जिल्हा असोसिएशनची स्थापना 1868 मध्ये गोविंद बाबाजी जोशी यांनी केली होती। या अगोदर देखील राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये हा प्रश्न आलेला आहे, तर आवर्जून लक्षात असू द्या का ठाणे जिल्हा असोसिएशनची स्थापना 1868 मध्ये कोणी केली होती तर ठाणे जिल्हा असोसिएशनची स्थापना 1868 मध्ये गोविंद बाबाजी जोशी यांनी केली होती। शेवटचा प्रश्न आपण 100वा बघणार आहोत। काँग्रेसच्या स्थापनेची मूळ कल्पना कोणाची हे अजूनही गुढच राहिले आहे असा अभिप्राय कोणी दिला होता तर काँग्रेसची स्थापना मूळ कल्पना कोणाची हे अजूनही गुढच राहिलेला आहे असा अभिप्राय पट्टाभी सितारमैया यांनी दिला होता। ही बाब आवर्जून लक्षात ठेवा की काँग्रेसची स्थापना अजूनही एक गुपितच आहे, मूळ कल्पना आहे, अजूनही ती गुढच आहे असा अभिप्राय कोणी दिला होता पट्टाभी सितारमैया यांनी। अशा प्रकारे हे आजच्या भारताच्या विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासाच्या संदर्भातील भाग 1 मधील 100 महत्त्वाचे संदर्भ आहेत जे तुम्हाला आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी निश्चितच उपयुक्त ठरतील। पुन्हा भेटू आपण भारताच्या विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण संदर्भासहित भाग 2 मध्ये। तोपर्यंत धन्यवाद।